बळजबरीचे लग्न भाग 11. पेनड्राईव्ह मधील सत्य. आर्यनची जीवासाठी झुंज. अँब्युलन्सच्या लाल निळ्या लाईट संपूर्ण घरावर चमकत होत्या. आर्यनला स्ट्रेचरवर टाकून बाहेर नेलं जात होतं. त्याच्या खांद्यातून सतत रक्त वाहत होतं. नम्रता त्याच्या बाजूला धावत होती. डॉक्टर प्लीज, त्याला काही होऊ देऊ नका. अनिश काही पावलं मागे उभा होता. त्याच्या मनात विचित्र भावनांचं वादळ होतं. हा तोच आर्यन होता ज्याचा त्याला राग होता, पण आज त्याने नम्रतासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. अँब्युलन्स निघून गेली. घराभोवती अजूनही पोलीस होते. इन्स्पेक्टर म्हणाला, मिस्टर अनिश, हा अटॅक खूप प्लॅन्ड होता. अनिश गंभीर आवाजात म्हणाला, कारण त्यांना माहित आहे आता सत्य आमच्याकडे आहे. त्याच्या हातातली पेन ड्राईव्ह घट्ट पकडलेली होती. देशपांडे घाबरून म्हणाले, ती पेन ड्राईव्ह इथं ठेवणं सुरक्षित नाही. नम्रता हळू आवाजात म्हणाली, पण त्यात नेमकं आहे तरी काय? अनिश काही क्षण पेन ड्राईव्हकडे पाहत राहिला. जे काही असेल ते इतकं डेंजरस आहे की लोक मारले जात आहेत. त्या रात्री सगळे एका सिक्रेट अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले. निखिलने सिक्युरिटी टाईट केली होती. भाऊ, लोकेशन कुणालाही माहीत नाही. अनिशने लॅपटॉप उघडला. त्याच्या हातात अजूनही ती पेन ड्राईव्ह होती. नम्रता त्याच्या शेजारी बसली. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. रेडी? अनिशने विचारलं. ती हळूच मान हलवते. पेन ड्राईव्ह कनेक्ट होते. स्क्रीनवर अनेक एन्क्रिप्टेड फोल्डर्स दिसू लागतात. एक फोल्डर विशेष दिसत होता, प्रोजेक्ट रावण. निखिल दचकला. हे नावच क्रिपी होतं. अनिश फोल्डर उघडतो. आता डॉक्युमेंट्स, फोटोज, बँक ट्रान्झॅक्शन्स आणि काही व्हिडिओज होते. राजू शॉकमध्ये म्हणाला, हे इम्पॉसिबल आहे. नम्रता स्क्रीनकडे पाहत थिजली, कारण त्या फोटोजमध्ये देशातील मोठे बिझनेसमॅन, मिनिस्टर्स आणि ऑफिसर्स होते, सगळे रुद्रसोबत. देशपांडे थरथरत म्हणाले, रुद्र फक्त बिझनेसमॅन नाही, तो पूर्ण नेटवर्क चालवतो. अनिश एक डॉक्युमेंट उघडतो आणि त्याचा चेहरा बदलतो. डॅड्स सिग्नेचर. नम्रता दचकली. डॉक्युमेंटमध्ये विशाल देशमुख यांच्या सहीसह काही इल्लीगल डील्स होत्या. नम्रता हलक्या आवाजात म्हणाली, म्हणजे ते इन्व्हॉल्व्ड होते? अनिशचा श्वास अडकला. नाही, हे कदाचित फोर्स केलं असेल, पण त्याच्या आवाजात ही खात्री नव्हती. तेवढ्या स्क्रीनवर एक व्हिडिओ ऑटो प्ले झाला. व्हिडिओमध्ये नम्रताचे वडील दिसत होते. नम्रताच्या डोळ्यात पाणी आलं. बाबा. व्हिडिओ शेकी होता, जणू कोणीतरी लपून रेकॉर्ड केला होता. नम्रताचे वडील कॅमेराकडे पाहत म्हणत होते, जर हा व्हिडिओ कोणाला मिळाला तर कदाचित मी जिवंत नसेन. सगळे स्तब्ध. ते पुढे म्हणाले, रुद्रप्रताप सिंह देशाला आतून पोखरतोय. त्याच्याकडे पॉलिटिशियन्स, पोलीस, बिझनेसमॅन सगळे विकले गेले आहेत. अनिशच्या अंगावर काटा आला. व्हिडिओमध्ये ते पुढे म्हणाले, विशाल दोषी नाही, तो अडकला आहे. नम्रता आणि अनिश दोघेही शॉकमध्ये एकमेकांकडे पाहतात. पण जर मी मेलो तर माझ्या मुलीला वाचवा. नम्रता रडू लागली. अचानक व्हिडिओ ग्लिच होतो आणि शेवटचं दृश्य दिसतं. कुणीतरी दार उघडत आत येत होतं. फक्त एक सावली दिसत होती, पण त्या माणसाच्या हातात एक खास सिल्वर रिंग होती. देशपांडे दचकले. ही रिंग? अनिश लगेच विचारतो, ओळखता का? देशपांडे थरथरत म्हणाले, रुद्रच्या राईट हँड माणसाची आहे. कोण? तेवढ्यात अपार्टमेंटच्या बाहेर कुणाच्या पावलांचा आवाज आला. टक टक टक. सगळे सावध झाले. निखिल हळू आवाजात म्हणाला, कोणीच लोकेशन माहिती नाही. अनिशने लाईट्स बंद केल्या. बाहेरून आवाज आला, मिस्टर अनिश, मला माहित आहे तुम्ही आत आहात. तो आवाज ऐकताच देशपांडे घाबरले. नाही, तो इथे कसा? अनिश हळू आवाजात विचारतो, कोण आहे? देशपांडेच्या कपाळावर घाम आला. ते थरथरत म्हणाले, रुद्रचा राईट हँड, विक्रांत. विक्रांत अपार्टमेंट पर्यंत कसा पोहोचला? नम्रताच्या वडिलांचा व्हिडिओ मधलं पूर्ण सत्य काय आहे? आर्यन शुद्धीवर येईल का? आणि अनिश, नम्रता आता या डेडली गेम मधून कसे बाहेर पडतील? विक्रांतची एंट्री, मृत्यूची सावली आणि तुटत चाललेलं धैर्य. टक टक टक. अपार्टमेंटच्या बाहेर पुन्हा आवाज आला. प्रत्येक ठोक्यासोबत सगळ्यांच्या छातीत धडधड वाढत होती. मिस्टर अनिश, दार उघडा. बाहेरून आलेला शांत आवाज अंगावर काटा आणणारा होता. देशपांडेचा चेहरा पूर्ण पांढरा पडला होता. तोच आहे, विक्रांत. निखिल कुजबुजला, भाऊ, पोलीसला कॉल करू? अनिशने लगेच त्याला थांबवलं. नो, हा जर खरंच रुद्रचा राईट हँड असेल तर त्याच्याकडे आधीच बॅकअप प्लॅन असेल. नम्रता शांतपणे उभी होती, पण तिचे हात थरथरत होते. तिने हळू आवाजात विचारलं, हा विक्रांत नेमका आहे तरी कोण? देशपांडे खोल श्वास घेत म्हणाले, रुद्रचा सर्वात विश्वासू माणूस आणि सर्वात निर्दयी. म्हणजे रुद्र आदेश देतो पण काम विक्रांत करतो.
हॉलमध्ये पुन्हा शांतता. बाहेरून आवाज आला, मी फक्त बोलायला आलो आहे. अनिश कटू हसला. गन घेऊन आलेले लोक बोलायला येत नाहीत. तेवढ्यात अपार्टमेंटच्या सीसीटीव्ही स्क्रीनवर एक माणूस दिसला. ब्लॅक सूट, हातात ग्लव्ज आणि बोटात तीच सिल्वर रिंग. नम्रताच्या अंगावर काटा आला. विक्रांत कॅमेराकडे पाहत हलकसं हसला. इम्प्रेसिव्ह. तुम्ही इतक्या लवकर सगळं शोधलत. अनिशचा आवाज कठोर झाला. तुला काय हवं आहे? विक्रांत शांतपणे म्हणाला, पेन ड्राईव्ह. निखिल चिडून म्हणाला, आणि आम्ही तुला ती फुकट देऊ? विक्रांत हसला. तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही. अचानक स्क्रीन स्प्लिट झाला आणि दुसऱ्या फ्रेममध्ये हॉस्पिटल दिसलं. नम्रता दचकली. हे हॉस्पिटल? विक्रांत शांत आवाजात म्हणाला, हो, जिथे आर्यन ऍडमिट आहे. अनिशचा चेहरा बदलला. विक्रांत पुढे म्हणाला, जर पेनड्राईव्ह मला मिळाली नाही तर आर्यन सकाळ पाहणार नाही. तू वेडा आहेस? नम्रता ओरडली. विक्रांतचा चेहरा पूर्ण थंड होता. नाही, मी लॉयल आहे. नम्रताच्या डोळ्यात राग चमकला. तुमच्या लॉयल्टीमुळे किती लोक मेलेत माहीत आहे? विक्रांत काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, कधी कधी मोठं एम्पायर वाचवण्यासाठी काही लोक मरतात. देशपांडे कुजबुजले. एक्झॅक्टली लाईक रुद्र. अनिशने लॅपटॉप बंद केला. पेनड्राईव्ह आम्ही देणार नाही. विक्रांत हलकसा हसला. एक्सपेक्टेड आन्सर. तो पुढे झुकून म्हणाला, पण मग तयार राहा, कारण पुढचा टार्गेट तुमच्यापैकी कुणीही असू शकतो. कॉल डिस्कनेक्ट. अपार्टमेंटमध्ये मृत शांतता पसरली. नम्रता ताबडतोब म्हणाली, मला हॉस्पिटलला जायचं आहे. अनिश लगेच म्हणाला, डेंजरस आहे. पण आर्यन, तो आपल्यासाठी गोळी खाली आहे त्याने. नम्रता भाऊक होऊन म्हणाली. अनिश शांत झाला. त्याला माहीत होतं ती बरोबर होती. काही वेळाने रात्री सिटी हॉस्पिटल. संपूर्ण फ्लोअरवर पोलीस सिक्युरिटी होती. नम्रता आयसीयूच्या बाहेर उभी होती. तिच्या डोळ्यात गिल्ट होतं. अनिश तिच्या जवळ आला. तो स्वतःला दोष देणं बंद कर. ती हळू आवाजात म्हणाली, जर मी त्याच्या आयुष्यात नसते तर कदाचित तो असा झाला नसता. अनिशने तिचा हात धरला. लोक त्यांच्या चॉईसेसमुळे बदलतात, दुसऱ्यांमुळे नाही. ती त्याच्याकडे पाहते. पण तुम्ही वेगळे आहात. कसे? ती हलकसं हसते. तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि मला जगायला शिकवलं. अनिशच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटलं. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले. पेशंटला शुद्ध आली आहे. नम्रता आणि अनिश दोघेही आत धावले. आयसीयू मध्ये आर्यन ऑक्सिजन मास्क सोबत पडला होता. खूप अशक्त. त्याने हळूहळू डोळे उघडले. नम्रता जवळ आली. आर्यन, तो हलकसं हसला. स्टील अलाइव्ह. अनिश गंभीर आवाजात म्हणाला, विक्रांत कुठे आहे? आर्यनच्या चेहऱ्यावर भीती उमटली. टू लेट. म्हणजे? आर्यन वेदनेने म्हणाला, रुद्रला कळलंय. पेनड्राईव्ह ऍक्टिव्हेट झाली आहे. सगळे दचकले. आता तो थांबणार नाही. नम्रता घाबरून म्हणाली, मग आपण काय करू? आर्यनने थरथरत्या हाताने तिचा हात पकडला. ट्रस्ट नो वन. अचानक आयसीयू मधले मॉनिटर्स जोरात बीप वाजू लागले. डॉक्टर ओरडले, कोड ब्ल्यू. नम्रता घाबरली. आर्यन. त्याच क्षणी हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये कुणीतरी हुड घालून हळूहळू चालत होतं. त्याच्या हातात सायलेन्सर गन होती आणि टार्गेट आयसीयू रूम. आयसीयू मध्ये कोण हल्ला करणार आहे? आर्यन वाचेल का? विक्रांतचा पुढचा डाव काय असेल? आणि ट्रस्ट नो वन म्हणण्यामागे नेमकं रहस्य काय आहे? आयसीयू मधला हल्ला. विश्वासघाताची सुरुवात. कोड ब्ल्यू. आयसीयू मधले मॉनिटर्स जोरात बीप वाजत होते. डॉक्टर्स आर्यन भोवती धावत होते. नम्रता घाबरून मागे सरकली. आर्यन. अनिशने तिला पकडलं. रिलॅक्स, डॉक्टर आहेत. पण त्याच्या स्वतःच्या आवाजात ही भीती स्पष्ट होती. आयसीयूच्या बाहेर अचानक पावलांचा आवाज घुमला. टक टक टक. एक हुड घातलेली व्यक्ती कॉरिडॉरमधून शांतपणे पुढे येत होती. त्याच्या हातात सायलेन्सर गन होती. पोलीस गार्ड्सला काही कळायच्या आत फुश फुश. 2 गोळ्या. दोन्ही गार्ड्स खाली पडले. त्या व्यक्तीने कोणतीही घाई केली नाही. जणू हे त्याच्यासाठी रोजचं काम होतं. आयसीयूचं दार हळूहळू उघडलं. डॉक्टर दचकले. हे, हु आर यू? फुश. गोळी थेट भिंतीवर. नम्रता किंचाळली. अनिश लगेच तिच्या समोर उभा राहिला. त्या हुडेड माणसाने गन सरळ आर्यनकडे रोखली. आर्यनचे अर्धवट उघडे डोळे त्या व्यक्तीकडे गेले आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावर भीती उमटली. तो वेदनेत कुजबुजला. विक्रांत. हो, तो विक्रांतच होता. त्याने हलकसा हसत हुड काढला. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती. बॉसला लूज हँड्स आवडत नाहीत. नम्रता रागाने ओरडली. तू माणूस आहेस की राक्षस? विक्रांत शांतपणे म्हणाला. डिफरन्स काय आहे? त्याने पुन्हा गन आर्यनकडे रोखली. अनिश पुढे आला. तुला पेनड्राईव्ह हवी ना? मग त्याला सोड. विक्रांत हलकसा हसला. प्रॉब्लेम अशी आहे, आता मला पेनड्राईव्हपेक्षा सायलेन्स जास्त इम्पॉर्टंट आहे.
आर्यन वेदनेत म्हणाला, अनिश डोंट. विक्रांतने ट्रिगर दाबायला पोट हलवलं. क्षणभर वेळ थांबल्यासारखा वाटला. थार्ड गोळी झाडली गेली. नम्रता डोळे बंद करून ओरडली, नो. पण काही सेकंदांनी तिने डोळे उघडले आणि दिसली अनिश आर्यनसमोर उभा होता. गोळी त्याच्या हाताला लागली होती. अनिश. त्याच्या हातातून रक्त वाहत होतं. विक्रांत काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला, मग हलकसं हसला. इंटरेस्टिंग. अनिश वेदनेतही आर्यनसमोर उभा राहिला. त्याच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर आधी मला मारावं लागेल. नम्रताच्या डोळ्यात अश्रू आले. विक्रांतने गन खाली केली. लव्ह मेक्स पीपल स्टुपिड. अचानक कॉरिडॉरमध्ये पोलीस सायरन घुमू लागल्या. विक्रांत मागे सरकला. आजसाठी इनफ ड्रामा. तो वळला, पण जाण्याआधी थांबला. त्याने नम्रताकडे पाहिलं. तुझ्या वडिलांनीही असाच हट्ट केला होता. नम्रता थरथरली. विक्रांत पुढे म्हणाला, आणि शेवटी ते मेले. तो निघून गेला. आयसीयू मध्ये काही क्षण शांतता पसरली. नम्रता लगेच अनिशकडे धावली. तुम्ही ठीक आहात ना? अनिश हलकेसा हसला. थोडी हिरोगिरी जास्त झाली बहुतेक. ती रडत म्हणाली, तुम्हाला काही झालं असतं तर? तो तिचा चेहरा हातात घेतो. मला काही होऊ देणार नाहीस ना? ती डोळ्यात पाणी घेऊन मान हलवते. बेडवर पडलेला आर्यन हे सगळं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर वेदनादायक स्मित उमटलं. लकी मॅन. अनिश त्याच्याकडे पाहत म्हणाला, तू पण जिवंत राहा. अजून खूप अँसर्स द्यायचे आहेत. आर्यन काही क्षण शांत राहिला. मग तो हळव्या आवाजात म्हणाला, अँसर्स तुमच्या खूप जवळ आहेत. नम्रता तचकली. म्हणजे? आर्यन तिच्याकडे पाहत म्हणाला, तुमच्यातलाच कुणीतरी रुद्रसाठी काम करतो. सगळे स्तब्ध. अनिशचा चेहरा कठोर झाला. आर्यन काही बोलणार इतक्यात आयसीयू मधल्या लाईट्स अचानक बंद झाली. पूर्ण अंधार. नम्रता घाबरली. अनिश. तेवढ्यात अंधारात कुणाचा तरी आवाज घुमला. टू लेट. आयसीयू मधली लाईट्स कोणी बंद केली? रुद्रसाठी काम करणारा गद्दार कोण आहे? अनिश आणि नम्रता या जाळ्यातून बाहेर पडतील का? आणि आर्यन अखेर पूर्ण सत्य सांगेल का? अंधारातला गद्दार. तुटणारा विश्वास. पूर्ण आयसीयू अचानक अंधारात बुडाली. मशीन्सचे आवाज, डॉक्टर्सची धावपळ आणि त्या अंधारात घुमलेला आवाज. टू लेट. नम्रताचा श्वास अडकला. अनिश. क्षणात अनिशने तिचा हात पकडला. मी इथेच आहे. त्याच्या जखमी हातातून अजूनही रक्त वाहत होतं, पण त्याने तिचा हात सोडला नाही. कॉरिडॉरमध्ये इमर्जन्सी रेड लाईट्स लागल्या. संपूर्ण वातावरण भयानक दिसत होतं. डॉक्टर्स ओरडत होते, बॅकअप पॉवर चालू करा. अचानक आयसीयू मधून एक नर्सची किंकाळी ऐकू आली. नम्रता दचकली. आर्यन ती धावत आत जाणार इतक्यात अनिशने तिला थांबवलं. थांब, ट्रॅप असू शकतो. पण नम्रता स्वतःला थांबवू शकली आहे. तो मरू शकतो. ती आत धावली. अनिशही तिच्या मागे गेला. आयसीयू मध्ये फक्त इमर्जन्सी रेड लाईट होती. सगळं लालसर दिसत होतं, जणू रक्ताने रंगलेलं. एका कोपऱ्यात नर्स बेशुद्ध पडली होती. मॉनिटर जोरात बीप वाजत होते, पण आर्यनचा पेट रिकामा होता. नम्रता थिजली. आर्यन. अनिश लगेच सावध झाला. डॅम इट. तेवढ्यात मागून आवाज आला. इतक्या सहज तो मरायला तयार नाही. दोघे वळले आणि दाराजवळ राजीव उभा होता. नम्रता सुटकेचा श्वास घेते. राजीव, तू इथे? पण अनिशचा चेहरा अचानक कठोर झाला. तू इथे काय करतोयस? राजीव काही क्षण शांत राहिला. मग हळूहळू त्याच्या चेहऱ्यावर विचित्र स्मित उमटलं. कदाचित रॉंग क्वेश्चन. नम्रताच्या अंगावर काटा आला. अनिश हळू आवाजात म्हणाला, तू? राजीव टाळ्या वाजवतो. फायनली. नम्रता अविश्वासाने मागे सरकली. नाही, हे शक्य नाही. राजीव शांतपणे म्हणाला, ट्रस्ट नो वन. आर्यनने सांगितलं होतं ना? अनिशचा राग अनावर झाला. तू रुद्रसाठी काम करतोयस? राजीव हलकसं हसला. 20 वर्षापासून. नम्रताच्या डोळ्यात धक्का भरला. म्हणजे हे सगळं? हो. राजीव पुढे म्हणाला, तुमच्या दोन्ही फॅमिलीजमध्ये गैरसमज निर्माण करणं, फाईल्स गायब करणं, आर्यनवर लक्ष ठेवणं. तो थंड हसला. एव्हरीथिंग. अनिश संतापाने त्याच्याकडे धावला, पण राजीवने लगेच गन बाहेर काढली. केअरफुल दोस्त. नम्रता रडत म्हणाली, का केलंस हे सगळं? राजीव काही क्षण शांत राहिला. मग त्याचा चेहरा कठोर झाला. बिकॉज पॉवर मॅटर्स. रुद्रने मला रस्त्यावरून उचललं, नाव दिलं, पैसा दिला. अनिश कटू हसला आणि आत्मा काढून घेतला. राजीवच्या डोळ्यात राग चमकला. तुला वाटतं तू खूप चांगला आहेस? तो पुढे ओरडला, तुझ्या फॅमिलीच्या एम्पायरमध्ये किती लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झाले माहीत आहे? अनिश शांत झाला, कारण त्याच्याकडे उत्तर नव्हतं. तेवढ्यात मागच्या अंधारातून आवाज आला, इनफ राजीव. सगळे दचकले. आर्यन सावकाश पुढे आला. त्याच्या हातात आयव्ही लाईन अजूनही लटकत होती. नम्रता सुटकेने म्हणाली, आर्यन. आर्यनचा चेहरा गंभीर होता. तो राजीवकडे पाहत म्हणाला, गेम संपला. राजीव हसला. तुला खरंच वाटतं तू जिंकला आहेस?
आर्यन शांतपणे म्हणाला, नाही, पण आता मी घाबरत नाही. राजीवने गन आर्यनकडे रोखली. बॉसने सांगितले, लूज एंड्स संपव. नम्रता घाबरून पुढे आली. नो. अनिश ही पुढे सरकला, पण त्याच क्षणी हॉस्पिटलच्या स्पीकर्सवर एक आवाज घुमला, खूप शांत पण अंगावर काटा आणणारा. राजीव स्टेप बॅक. राजीव लगेच थांबला. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच भीती दिसली. नम्रता कुजबुजली. हा आवाज. आर्यनचे डोळे मोठे झाले. तो हळू आवाजात म्हणाला, रुद्र. संपूर्ण हॉस्पिटलमध्ये मृत शांतता पसरली. स्पीकरवरून पुन्हा आवाज आला, इतकी वर्ष लपाछपी खेळलात, आता भेटायची वेळ आली आहे. अनिशचा जबडा घट्ट झाला. वेअर आर यू? रुद्र हलकसं हसला. तुमच्याच खूप जवळ. तेवढ्यात आयसीयूच्या टीव्ही स्क्रीनवर स्टॅटिक आला आणि हळूहळू एक चेहरा दिसू लागला. पांढरे केस, थंड डोळे आणि ओठांवर भयानक स्मित. रुद्रप्रताप सिंह. भाग 12 मध्ये रुद्रप्रताप सिंहचा खरा चेहरा काय आहे? राजू पुढे काय करणार? आर्यन आणि अनिश एकत्र येतील का? आणि नम्रता या डेडली गेममध्ये स्वतःला कसं वाचवेल? हे पाहू पुढच्या भागामध्ये. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल धन्यवाद.